हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी चक्क उद्धव ठाकरेंना चेकमेट केल्याचं दिसते। कारण अवघ्या 3 दिवसांपूर्वी ठाकरेंसोबत निष्ठा दाखवणाऱ्या आष्टीकरांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे आता वडिलांच्या बंडखोरीचा त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांना फायदा होणार की तोटा याची चर्चा सुरू झाली आहे। साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोणी अडचणीत आहे ते, त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत। आज जुनैन कारण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी ही निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या। आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे। अवघ्या 3 दिवसांपूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। मुलगा विधान परिषदेत उभा असल्यानं बैठकीला जाऊ शकलो नाही असं म्हणणाऱ्या आष्टीकरांनी मुलगा निवडणूक लढवत असतानाच ठाकरेंची साथ सोडली आहे। फुटीर 6 खासदारांच्या यादीत आष्टीकरांचं नाव अग्रस्थानी घेतलं जात आहे, पण ज्या हुशारीनं आष्टीकरांनी ठाकरेंना गंडा घातला त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांचा संताप झाल्याचं दिसतंय। त्याची प्रचिती सुषमा अंधारेंनी करून दिली आहे। नागेश पाटील आष्टीकर बद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे, कारण नागेश पाटील आष्टीकर त्यांना असं वाटतं की ते सगळ्यात मोठे तिस्मार खान आहेत। परंतु नागेश पाटील आष्टीकरांच्या गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या जेवणावळी असतील, बैठका असतील, या सगळ्यांच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या। मी दिल्लीत नसले तरी दिल्लीत तुमचे 500 असतील, आमचे 50 तरी असतील। त्यामुळे तुमची जेवणावळी कुठे झाल्या, तुमच्या बैठका कुठे झाल्या, या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आणि या सगळ्या टीमचे व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर। एक खासदारकी असताना उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या आमदारकीचं तिकीट नागेश पाटील आष्टीकरांना घरात दिलं, पण त्यानंतरही आष्टीकर पक्षात नाराज असल्याचं बोललं जात आहे। पक्ष नेतृत्वाच्या वागणुकीबद्दल आष्टीकर समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। आष्टीकरांना अपेक्षित सन्मान मिळत नसल्याची तक्रार केली गेली आहे। वाढदिवसाच्या दिवशी ठाकरेंनी शुभेच्छा न दिल्याची खंतही आष्टीकर व्यक्त करतात। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या, तसं आष्टीकर यांच्या पत्नीच्या निधनानंतर ठाकरेंकडून सांत्वन झालं नसल्याचंही सांगितलं जात आहे। याउलट भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून सांत्वन केलं गेलं। नागेश पाटील आष्टीकरांकडून नाराजीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी शिवसैनिकांमध्ये मात्र आष्टीकरांच्या भूमिकेनं नाराजी पसरल्याचं चित्र असल्याचं विश्लेषक सांगतात। हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून जे पण खासदार शिवसैनिक म्हणून निवडून गेले त्यांनी नेहमीच गद्दारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यापूर्वीसुद्धा ज्यांनी पक्ष सोडला ते संपलेले आहेत आणि आता पुन्हा नागेश पाटील आष्टीकरांनी तोच निर्णय घेतलेला आहे जो की जनतेच्या विरोधामध्ये आहे। त्याच्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातली जनता चिडलेली आहे। 2024च्या लोकसभेमध्ये बाबुराव कोळीकरांना पाडण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाआघाडीनं नारा दिला होता आणि जनतेने तो स्वीकारला होता की गद्दारांना पाडायचं। आता गद्दारांना पाडल्याच्या नंतर नागेश पाटील आष्टीकरांनी पुन्हा पक्ष बदलून हे कोणती त्यांनी भूमिका घेतली हे आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडखोरीच्या चर्चेनं महाविकास आघाडी हे संभ्रमात पडली आहे। वडिलांनी बंडखोरी केली असली तरी आपण उद्धव ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया नागेश पाटील यांचे पुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी दिली आहे। मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे। मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, त्यामुळे कुणीही माझ्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही। मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे। पण ठाकरेंचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र आष्टीकरांच्या बंडखोरीमुळे पेच निर्माण झालाय। सध्या कृष्णा पाटील आष्टीकर हेच आमचे उमेदवार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। आष्टीकर जर शिवसेनेत गेलेच तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्वांसोबत चर्चा करून मतदानाबाबत निर्णय घेऊ असंही चव्हाण म्हणाले। तसं जर त्या ठिकाणी जर निर्णय घेतला तर निश्चितच आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या अंतर्गत जे सर्व मतदार आहेत त्यांची एक बैठक घेऊ आणि पुढची दिशा त्या ठिकाणी ठरवू।
आपला उमेदवार जरी काँग्रेसचा नसला तर तुम्हाला ऑप्शन आहे, वंचितचा आहे, कारण भाजपाला तर मतदान देणार नाही, मग वंचितच्या उमेदवाराला मतदान नाही, आता सर्व जे मतदार आहे, आता महाविकास आघाडीमध्ये वेगळे घटक पक्ष आहेत, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे, त्यांच्याशी त्यांची नेते मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील दिशा ठरवू. शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे यांनी फुटीर गटाचे व्हॉइस कॅप्टन म्हणून आष्टीकरांना लक्ष केलं खरं, पण जे अंधारेंना कळलं तर पक्ष नेतृत्वाला का कळलं नाही असा प्रश्न. जर आष्टीकर दिल्लीत खानावळ्या घेत होते तर पक्षानं त्यांच्या मुलाला पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी का दिली हा सवाल उपस्थित होतोय. आता नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडामुळे त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांना विधान परिषदेत फायदा होतो की फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नांदेडहून सतीश मोहितेसह गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली.